तर पुढे एक ब्रेकिंग बातमी येते। राजकीय क्षेत्रातली महत्त्वाची अपडेट मानली जाईल ती म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे नेते सिद्धिविनायकाचं आज दर्शन घेणार आहेत। नेत्यांसाठी पक्ष कार्यालयामध्ये स्पेशल बसची सोय देखील करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते अलर्ट मोडवर आलेला आहे, ॲक्शन मोडवर आलेला आहे। निवडणुकीची तयारी करताना दिसतायत। राष्ट्रवादीचे नेते सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यांच्यासाठी पक्ष कार्यालयामध्ये स्पेशल बसची सोय देखील करण्यात आली आहे। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडून। सुष्मिता, राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते आता निवडणुकीची तयारी करताना दिसतायत, अलर्ट झालेले दिसतायत, काय सांगाल? नक्कीच आपण बघतोय की राष्ट्रवादी पक्ष हा आता अलर्ट झालेला आहे। पक्ष कार्यालयाबाहेर या बसेस येऊन पोहोचलेल्या आहेत। सुनील तटकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर अजितदादा सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी सर्व आमदार सगळ्यात प्रथम जाणार आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय की या सर्व आमदारांची एकत्रितपणे बैठक होणार आहे। आता आपण बघतोय की अजितदादा सुद्धा पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेत। हसन मुश्रीफ आपण बघतोय की आलेले आहेत आणि ते सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होते। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आमदार हे आता या बैठकीसाठी उपस्थित आहेत। राष्ट्रवादीचे सर्व आमदार याच ठिकाणाहून थेटपणे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार आहेत। त्यासाठीच्या बसेस या आणण्यात आलेल्या आहेत। एक एक करत सर्व आमदार या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे। निवडणुका लक्षात घेता हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा एकदा सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। विधान परिषदेच्या या निवडणुकांच्या निमित्तानं सगळ्या आमदारांशी एकत्रितपणे चर्चा अजित पवार करणार आहे। सुनील तटकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि 9 वाजता या बैठकीला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। बरं, या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। अधिक अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।